জয় বাংলা, জয় বাংলা, জয় বাংলা, জয় বাংলা, জয় বাংলা। वर्ष होतं 1993. नदिया जिल्ह्यातील फुलियामधील एका गावात एका मुलीवर अमानुष अत्याचार झाले. विशेष म्हणजे ही मुलगी मूकबधीर होती आणि आरोप होता CPMच्या नेत्यांवर. त्यांच्यावर कारवाई करण्यात पश्चिम बंगाल पोलीस कसूर करत होते. या मुलीला घेऊन ममता बॅनर्जी थेट रायटर्स बिल्डिंगमध्ये घुसल्या, म्हणजे मंत्रालयात. त्यांनी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या कार्यालयाच्या दारातच ठिय्या मांडला. ज्योती बसू यांचा ममतांवर भारी राग होता. बसू सार्वजनिक भाषणात देखील ममतांचं नाव घेत नसत. ते ममतांना ती महिला म्हणून संबोधत. विचार करा, ममतांवर डाव्यांचा किती राग असेल. त्यामुळे ज्योती बसू येण्याआधी ममतांना हटवण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू होती. ममतांशी बरीच चर्चा झाली, पण ममता मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर अडून राहिल्या. ममता ऐकायला तयार नव्हत्या. तिकडं ज्योती बसू कार्यालयात येण्याची वेळ जवळ आली. अखेर पोलिसांनी दारात बसलेल्या ममता बॅनर्जी आणि इतर आंदोलकांना फरफटत बाहेर न्यायला सुरुवात केली. त्यावेळी ममता बॅनर्जी केंद्रात राज्यमंत्री होत्या. पोलिसांनी त्यांचं पद आणि महिलांशी असलेलं सौहार्द बाजूला ठेवलं. या झटापटीत ममतांना दुखापत झाली, साडीही फाटली. पोलिसांनी त्यांना अत्यंत अमानुषपणे बाहेर काढलं. ममतांनी त्या लाल रंगाच्या रायटर्स बिल्डिंग बाहेर शपथ घेतली, जोवर राज्यात सत्ता ताब्यात घेणार नाही तोवर रायटर्स बिल्डिंगमध्ये म्हणजे मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही. ममतांनी 18 वर्ष डाव्यांशी संघर्ष केला. तो रक्तरंजित होता. तृणमूलच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना त्यात जीव गमवावा लागला. 2011 येता येता बंगालमध्ये वेगानं घडामोडी घडू लागल्या. 35 वर्ष सत्तेत असलेल्या डाव्यांबद्दलचा रोषही बंगाली जनतेच्या मनात होता. डाव्यांनी आता उद्योजकांना पायगड्या घालत टाटांना सिंगूरमध्ये प्रकल्प थाटण्यासाठी जमीन देऊ केली. जमीन अधिग्रहणाला शेतकरी आणि स्थानिकांचा विरोध होता. ममता पुन्हा रस्त्यावर उतरल्या. त्यावेळीही ममता बॅनर्जी केंद्रात मंत्री होत्या. त्यांनी बंगाल पिंजून काढला. डाव्यांविरोधात रान उठवलं. तोवर बसू जाऊन बुद्धदेव भट्टाचार्य सत्तेत आलेले होते. ममतांनी सिंगूरमधून टाटांचा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी 26 दिवस उपोषण केलं. ममतांच्या आंदोलनाचा विजय झाला. बंगालमध्ये ममतांची जादू आता काम करू लागली होती. 2011च्या निवडणुकीत ममता भरघोस मतांनी निवडून आल्या. पण मग त्यांनी मागे वळून काही पाहिलं नाही. पण ममतांच्या हट्टीपणाच्या, झुंजार वृत्तीच्या अशा अनेक कहाण्या बंगालपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध आहेत. त्यामुळंच ममता बॅनर्जींचा बंगालची दीदी होण्यापर्यंतचा प्रवासही तितकाच रंजक आणि रोमांचकारी आहे. नमस्कार, मी अभिजित करंडे. सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ममता बॅनर्जी, ममता बॅनर्जी होणं इतकं सोपं नव्हतं. त्याची सुरुवात झाली आणीबाणीतून. इंदिरा सरकारविरोधात सर्वात बुलंद आवाज होता जयप्रकाश नारायण अर्थात JPंचा. त्यांची चळवळ देशभर वाऱ्याच्या वेगानं पसरत होती. JP इंदिरांविरोधात देशाच्या विविध भागात जाऊन रान उठवत होते. तेव्हा ममता काँग्रेसच्या युथ विंगमध्ये काम करत होत्या. कोलकात्यात शिकत होत्या. 25 ऑगस्ट 1975 JP कोलकात्यात आले. त्यांना रोखण्यासाठी काँग्रेसचंच सरकार सरसावलं होतं. पण NSUI अधिक आक्रमक होती. कोलकाता शहराच्या मधोमध आल्यानंतर JPंच्या गाडीसमोर एक 20-22 वर्षाची तरुणी निडरपणे उभी राहिली. JPंचा ताफा जागेवरच थांबला. तिनं गाडीच्या बोनेटवर हातानं थाप मारली. अर्थात त्या होत्या ममता बॅनर्जी. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यावर ममता बॅनर्जी थेट गाडीसमोर आडव्या झोपल्या. गर्दी वाढली. काँग्रेस कार्यकर्त्यांना आवरणं अशक्य झालं. JP स्वतः हतबल झाले. ममतांनी मग गाडीच्या बोनेटवर चढून आक्रमक भाषण केलं. काही दिवसांनी त्याची छायाचित्र दिल्लीत पोहोचली, थेट इंदिरा गांधींकडे. ममतांच्या नावाचा बोलबाला झाला. पक्षातलं त्यांचं वर्चस्वही वाढलं. नंतर इंदिरांचं सरकार पडलं, मोरारजी सत्तेत आले आणि सत्ता गेलीही. मधल्या काळात इंदिरा गांधी यांची हत्या झाली. राजीव गांधी राजकारणात आले, पंतप्रधान झाले आणि 1984ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या. जवळपास सगळ्या जागांवरती उमेदवार नक्की झाले होते. पण 1-2 जागा अजूनही बाकी होत्या. त्यातलीच एक सीट होती जाधवपूर, जिथून CPMचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे तगडा उमेदवार मिळत नव्हता. राजीव गांधींनी त्यांचे विश्वासू असलेल्या प्रणव मुखर्जींच्या सल्ल्यानं एका तरुण नेतृत्वाला संधी दिली. नाव होतं ममता बॅनर्जी.
नेहमीची पांढरी साडी आणि स्लीपर या वेशात डाव्यांचा गड असलेल्या जाधवपूरमध्ये ममता मतं मागत गल्ली बोळात फिरल्या. सोमनाथ चॅटर्जी आणि डाव्यांनी खरं तर ममतांना सिरियसली घेतलंच नव्हतं. पण ममतांनी कमाल केली. 20,000 मतांनी त्यांनी दिग्गज असलेल्या सोमनाथ चॅटर्जींचा पराभव केला. ममता सर्वात तरुण लोकसभा खासदार म्हणून दिल्लीत गेल्या. ममतांचा आता डाव्यांचा कर्दनकाळ म्हणून राजकीय पटलावरती उदय झालेला होता. पण पुढच्याच निवडणुकीत ममतांनी ही सीट गमावली. पण ममतांनी हार मानली नाही. 1991ला त्या पुन्हा कोलकाता साऊथमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. विरोधात डावेच होते. त्यांनी डाव्यांना हरवण्याची सिरीज लावली होती. म्हणजे 1991, नंतर 96, 98, 99, 2004, 2009 सगळ्या इलेक्शनमध्ये त्यांनी विजय मिळवला आणि विरोधात होते डावे. 1991ला त्यांना HRD आणि खेळ मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. अर्थात पंतप्रधान होते नरसिंहराव. पण दिल्लीपेक्षा ममतांचा इंटरेस्ट बंगालमध्ये अधिक होता. बंगालच्या राजकारणावर त्यांचं बारीक लक्ष होतं. तिथं बरेच काँग्रेस नेते डाव्यांसाठी प्रॉक्सी म्हणून काम करत होते. ममता त्यांच्यावर थेट आरोप करत होत्या आणि त्यामुळंच 1993ला त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली. ममतांची नाराजी स्पष्ट होती आपल्याच काँग्रेसजनांवर, बंगालमधल्या. पण त्यांना रस्ता दिसत नव्हता. तिकडं नरसिंहराव आणि सोनिया यांच्यातलं शीतयुद्ध सुरू होतं. ममतांनी बऱ्याचदा सोनियांशी चर्चा करून पाहिलं आणि बंगालमधल्या नेतृत्वाची बदल करावी अशी मागणीही केली. पण फारसं काही होऊ शकलं नाही. पण त्या फार धाडसी निर्णय पण घेऊ शकत नव्हत्या, कारण सरकार नरसिंहराव चालवत होते. आणि सोनिया काही धाडसी निर्णय घेऊ लागल्या की राजीव गांधींच्या काळातलं बोफोर्सचं प्रकरण चर्चेत येईल. तोवर 1996च्या निवडणुका आल्या. ममतांना तिकीटही मिळालं. त्या निवडून पण आल्या. पण त्यावेळीही काँग्रेसच्या नेत्यांनी डाव्यांसाठी केलेलं सॉफ्ट राजकारण त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. अस्वस्थ ममतांनी कसं तरी वर्ष ढकललं आणि 1997मध्ये त्यांनी कोलकात्यात एक भव्य रॅली काढली आणि डावे आणि काँग्रेस दोघांवरही निशाणा साधला. काँग्रेस नेत्यांनी ममतांना मनवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण ममतांच्या मनामध्ये बंड आधीच झालेलं होतं. त्यामुळे काँग्रेसनी मनवूनसुद्धा काही फायदा झाला नाही. ममतांनी काँग्रेसमधील त्यांच्या जवळच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली. बंगालमध्ये नवं राजकीय पर्व सुरू होणार होतं. त्याची मशाल ममता बॅनर्जींच्या हातात होती. ममता काय करतायत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. अखेर 1 जानेवारी 1998ला ममतांनी तृणमूल काँग्रेस या पक्षाची घोषणा केली. ममता नावाचं वादळ कोणाच्याही आवाक्यात येणारं नव्हतं. ममता जसजसं बंगाल काबीज करू लागल्या तशी काँग्रेस संपत गेली. ममतांनी मोठ्या कष्टानं आणि धाडसानं आपला मार्ग निवडला. काँग्रेस आणि डाव्यांना संपवून गेली 15 वर्ष बंगालच्या मनावर त्या राज्य करतायत. गेल्या 10 वर्षांपासून त्यांचा भाजपशी संघर्ष सुरू आहे. यावेळी निकराची लढाई आहे. ममता आणि भाजप तितक्याच त्वेषानं निवडणुका लढलेत. 4 मे रोजी लागायचा तो निकाल लागेल. काय बदल व्हायचा तो होईल. पण कायम असेल तो ममतांचा साधेपणा, हवाई चप्पल आणि सुती साडी आणि या पेहरावात असलेल्या ममतांची झुंजार वृत्ती, जी माटी आणि माणूससाठी लढत राहील. हा होता ममतांचा संघर्ष. तुमच्याही काही कमेंट असतील तर त्या निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.